ज्योती, अरे तुझीच वाट बघत होते म्या. का? आणि तू इतकी घाबरल्यासारखी का दिसतेस? काय झालंय? अरे ती सावी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून आहे बाबा. नाही, ती अजूनही समाज, परंपरा, रूढी यांना बिचकूनच आहे. म्हणजे तुला बी काहीच ठाव नाही तर? अरे ती आज भोंडला खेळाया गेली होती. अच्छा, त्याच्याबद्दल बोलतेस होय? अजिबात काळजी करू नकोस, काही होणार नाही. नाही ते धाडस कशा पायी करता रे तुम्ही? ग माई, यात धाडस काय आहे? कुठलाही नवीन बदल जेव्हा आपल्या समोर पहिल्यांदा येतो तेव्हा तो भयंकरच वाटतो, पण मग सवय होते. अरे तुम्ही कुठल्या मातीतले हात तेच उमजत नाही मला. ज्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही त्याच गोष्टीचं ती सनातनी माणसं आकाश पाताळ एक करत्याल. समजत कसं नाही तुम्हाला? त्यांना दुसरे काहीही उद्योग नाहीत. माई, जी माणसं स्वतः काही नवीन निर्माण करू शकत नाहीत ते दुसऱ्यानं केलेलं बिघडवण्याचं काम मनापासून करतात. त्यांचा विचार करून जगलो तर श्वास सुद्धा घ्यायला नको. का आम्ही काय जगलो नाही होय? कोणाच्या बी आद्या मध्यात न जाता सरळ वाटून बी जगता येतं की? आबा, आता जर मी बोललो तर म्हणाल की मी उलट बोलतो, पण मला सांगा, सरळ म्हणजे काय? सरळ म्हणजे सरळ रेष नसते ना. पाण्यामध्ये मासे सरळ पोहू शकतात, आभाळामध्ये पक्षी सरळ उडतील का? म्हणजेच काय? सरळ याचा अर्थ सहज. काहीही कुठलाही आव न आणता जगणं म्हणजे सरळ जगणं. आणि असं सरळ सहज सगळ्यांनी जगावं असंच मी म्हणतोय. उगाच हे करू नये ते करू नये अशी काटेरी कुंपणं कशा करता, नाही का? उद्या आपल्याला कुणी विहिरीच्या काठावर उभं केलं आणि सांगितलं आत उडी टाक, तर आपण टाकू का? कुठलीही गोष्ट मान्य करताना आपल्याला आतून सुद्धा ती पटायला हवी ना. कुणीतरी सांगताय म्हणून ती करण्यात काहीही अर्थ नाही. त्याला अंधश्रद्धा म्हणतात. ज्याला ऐकायचं नसतं त्याला अंधश्रद्धा वाटते. ज्याचा विश्वास असतो तो डोळे मिटून करतो. इथे नवऱ्यावरच विश्वास नाही तर मग काय बोलणार? ज्योति, तू कब आया? अंदर आओ ना. नाराजी है. मैं देख के आता हूँ. नाही नको. मला माहिती आहे का नाराजी येते. मी बघते. भाभी, कोई बड़ी बात तो नहीं ना? नाही. नगरला अध्यापन शास्त्र शिकायला मी जावं यावरून वाद चाललाय, बाकी काही नाही. मी बघते. इनमें झगड़े भी होते हैं तो भी साळेवरूनच. त्या दोघांनाही कळलं तुम्ही नाराज आहात ते. एवढं काय? एखादी गोष्ट धरून बसणाऱ्याला हटवादी म्हणतात. खरं सांगू, जे काही वागताय ते तुम्हाला शोभत नाहीये. कमाल आहे. आजवर बाहेरचे लोक म्हणत होते की मी चुकीचा आहे. जातीत, धर्मात, शिक्षणात जे शोभत नाही ते मी करतो. आज तूही बोलायला लागलीस. अहो, पण सगळ्या गोष्टी ज्या वेळी व्हायच्या त्यावेळी होतीलच ना. त्यासाठी एवढा आटापिटा कशाला करता? सावित्री, हे तू बोलतेस? तू
अगं असं होतं तर मग आपण मुलींची शाळा तरी कशाला काढली? कशा करता तू अंगावर चिखल शेण झेलत राहिलीस? 5-50 वर्षांनी होईलच की सगळं. माझ्या म्हणण्याचा वेगळाच अर्थ लावताय. मला म्हणायचंय मुलींना आत्ता शिक्षणाचं महत्व कळू लागलंय. आमच्यात छान नातं निर्माण झालंय. आज आम्ही मोकाशी आजींच्या अंगणात भोंडला खेळलो, उद्या वस्तीत सुद्धा खेळणार आहोत. हे कमी महत्वाचं आहे का? हे पण शिक्षणच नाहीये का? तू भावनिक गोष्टींना मोठं करते आहेस सावित्री. भोंडला म्हणजे शिक्षण नव्हे आणि शिक्षण म्हणजे भोंडला नव्हे. मुलींच्या भविष्याचा विचार करून जरा बोल. पारंपरिक सोहळ्यांनी कुठलीही नवीन वाट निर्माण करता येणारच नाही. तुम्हाला राग आला का हो? मला भीती वाटली. मी काय करू? हा. म्हणून तू त्याला सांगायला गेलीस आणि त्यानं तुला शिकवलं असेल. तू अजिबात त्याच्या संग बोलायला जाऊ नका. हा आज विषय शाळेचा नव्हता. त्या परीस मोठांना म्हणजे पोरींनीच भरीस पाडला असेल सावीला. नाहीतर ती कशाला जाती भोंडला खेळाया? सावी भोंडला खेळायला गेली होती. तेच तर सांगत होते ज्योतीला. उगा सनातनी लोकांच्या डोळ्यात येईल. कशाला हवं आपल्याला? अगं म्हणजे त्याचीच भूस आहे तिला. हवं नाही. ज्योती काय सांगत होता ठाव आहे का? तो म्हणला का आपली सावी अजून बी रूढी परंपरा यांना बिचकून हाय. रूढी परंपरांना बिचकून हाय. मग बोलला कशात येतो ग? आणि बिचकून वागायचं नाही म्हणजे म्हणणं तरी काय याच? आधीच समजा सनातनी लोकांना दुश्मन बनवून ठेवला आहे. रोज नवं काहीतरी करून ठेवायचंच आहे त्याला. हा बरोबर. घरी कोणी वडीलधारं नाही आहे ना. मग वागा तुमच्या मनाला येईल तसं वागा. असं कसं बोलताय तुम्ही? हो ती आपलीच आहे. आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? आपण परंपरेपेक्षा नेहमीच वेगळा विचार करतो, पण विरोधाला विरोध करत नाही ना. विरोधासाठी विरोध मी सुद्धा करतच नाहीये. आम्ही पुढारलेल्या विचारांचे अशी शेखी मला कोणाही समोर मिरवायची नाही. मी मुलींच्या भविष्याचाच विचार करतो आहे आणि त्यामध्ये मी काही चूक करतो आहे असं मला नाही वाटत. तुम्ही आत्ताची परिस्थिती समजून सुद्धा घेत नाही. एकट्या स्त्रीने बाहेर पडणं कसं शक्य आहे? नवऱ्याने टाकली असाच अर्थ असतो. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे सावित्री. आपण मुलींचं नकळत नुकसान करतो आहोत या विचारानं हल्ली मला शांत झोप लागत नाही. फक्त 6 महिन्याचा प्रश्न आहे आणि ज्याला जे बोलायचंय ते तो बोलेल आणि गप्प बसेल. खरं काय आहे ते तर आपल्याला माहित आहे ना. झालं तर म्हणून 6 महिने मी नगरला जायचं? छे, 6 महिने काय 6 दिवसही जाणं मला मान्य नाही. इंद्रियात ठेवलेले वाघाकडे बघावे तसे माझ्याकडे काय बघता? डोकी चालवा, डोकी चालवा. मडकी कच्ची आहेत आपली अजून, भाजून घ्या जरा. मीच तोंडाची वाफ वायात वडतोय असे वाटतंय. मज केशवभट, नारायण लहान आहे पण मी तुमच्या सोबत इतकी वर्ष आहे ना. पण माझा गुण नाही ना लागला तुम्हास. तिरक्या चाली फक्त मनातल्या मनातच योजता. बाकी कर्तृत्व काय शून्य. हे नुसते मम म्हणायचे सोडा. आता काहीतरी करून दाखवा. माझ्याकडे बघा. अहो या सगळ्याच्या विरोधात आतून अशी एक लाट उसळली पाहिजे. तुम्ही लाट काय हवेत इमले सुद्धा बांधता, पण ते कोसळतात.
ते तुमची साथ मला मिळत नाही ना म्हणून कोसळतात. अरे तू वयाने लहान आहेस ना नारायणा, मग तेवढी तडफ तेवढी आग तुझ्यात तरी दिसू दे. हो बाबा, मलाही वाटत आहेच, पण नेमकी वेळ कशी येते पहा ना. आता उद्या भोंडला खेळायला त्या साऱ्या मुली वस्तीत जाणार आहेत. आता त्या कशाही वागल्या तरी आपण सोळं ओळ सोडू शकत नाही ना. काय बोललास? पुन्हा बोल. या पोरी वस्तीत जात आहेत. अहो काय ऐकतो मी हे गोपू भट? देशमुख जोशी मोकाशी थत्तेंच्या मुली त्यांच्या वस्तीत भोंडला खेळायला. अहो केशव भट, तुम्हास वेळ लागलाय का? किती चिडताय हे? अहो तुम्हाच राग कसा येत नाही याचे आश्चर्य वाटते आहे. मग ब्राह्मणांच्या मुली त्यांच्या वस्तीत जाणार, मग त्यांच्या सासरची माहिती काढा, त्यांना कळवून टाका. म्हणावं तुमच्या सुना 150 झाल्या आहेत, त्यांना कसलेही संस्कार उरलेले नाहीत. तेव्हा त्यांना कधीही सासरी परत न बोलावता काडी मोड देऊन टाका. होऊ दे, वाटोळा होऊ दे त्यांचं. करू, नक्की करू आपण, पण तुम्ही आधी शांत व्हा बघू. नाही शांत होणार. समोर असत्याना तर पेटवूनच दिल्या असत्या मी त्यांना. आपण एक करूया, वस्तीत भोंडला खेळायला जात आहेत काय? मग त्या विंचू इंगळ्या वस्तीतच सोडूया. तिथे तो सापडला तर त्याचे नक्कीच 2 तुकडे होतील. हो बाबा, वस्तीतले मारामारी करायला उतरतील आणि मग जराही ऐकणार नाहीत. मग काय प्रश्नच मिटला. तुम्हीच शेपटी एवढी आत घातल्यानंतर मला माघार घ्यावी लागणारच ना. पण या गोष्टीचा जोत्यास आपण जाब तर नक्कीच विचारू शकतो. पण त्यातून काय साध्य होणार आहे? दहशत दहशत कमी होता कामा नये गोपू भट. वचक वचक कायम राहायला हवा. अरे ज्योती, तो केशव भट बाकीच्याच घेऊन उद्या तुला जा विचारायला येतोय. अरे काय र, मी आता तुला चिडून एवढं काहीतरी सांगतोय आणि तुझं लक्षच नाही माझ्याकडं. नाही, आहे आहे लक्ष. ज्योती, तुझा स्वभाव माझ्या परीस काही वेगळा नाही. जर या गोष्टीचा राग मला येत असेल तर तुला बी येणारच आहे. माझ्या डोक्यात बरेच वेगवेगळे विचार चालू आहेत वस्तात. जर समोरच्याला तुमचं म्हणणं महत्वाचं वाटतच नसेल तर काय होतं? हताशपणा येतो, चीड येते की अरे कळत कसं नाही. हा ना, मला बी त्याची चिड येते. त्या केशव भटाला एवढं सामने जाऊन बजावून सुद्धा तो गडीगप कुठं राहिला. ऐकलं तर नाव बदलायला लागल. ज्योती, विंचू आणि इंगळी परीस ना हे माणसाचं इश लई झाली मस्त आहे बघ. काय बी झालं तर हे केशव भटाची नांगी आपल्याला मोडायलाच हवी. नाही 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 बसता. मागच्या वेळेला तुम्ही मला थांबवलं होतं, आता मी तुम्हाला थांबवतो. केशव भट मला जाब विचारायला येणार आहे ना, येऊ द्या. आपण त्या भेटीचा उपयोग चांगल्या कामाकरता करून घ्यायचा. अरे ते जा विचाराया येत आहेत, त्याची काय आरती ओवाळायची का काय? आरती अजिबात ओवाळायची नाहीच आहे, पण आपण केशव भटांची ओळख भवाळकरांशी करून देऊ. म्हणजे पंतोजींच्या शाळांबाबत सुद्धा भवाळकर त्यांना योग्य सल्ला देतील. जोरकांचा डाव. यात काही डाव नाही. तसंही पंतोजींच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबद्दल मला चिंता होतीच. उलट हा आयता मार्ग सापडला. वा रज होती वा. समध्यांच्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त तुला दुसरं काही दिसतच नाही का? अरे तो केशव भट तुला जरब बसवायची संधी साधतोय आणि त्याच भेटीचा उपयोग तू चांगल्या कामासाठी करतोयस. होय, वार कमाल आहे तुझी लेखा. हे बघ,
मी घाबरले, हे चिडले, हे समज जाऊ दे. आम्हाला काय वाटतंय हे जाऊ दे. पर ज्योती बी सांगत होता की सावी अजून बी रूढी परंपरा यांना बिचकून हाय. नाही अहो नाही, त्याचा संदर्भ वेगळा आहे. ते नगरला ना काही नाही. नगरचं काय सांगत होती? नाही काही नाही, शाळेच्या संदर्भातला विषय येतो तो जाऊ द्या. तुम्ही काय म्हणत होता? मी हे सांगत होते का भोंडला भिंडला खेळायला कुठं जाऊ नगस. नाही मला ठाव आहे, लहान असताना तू खेळायला जायचीस. पण आता तू मोठी झालीस, लोकांना नाही बघवत. हो माई, मी तर आपल्या अंगणात सुद्धा भोंडला खेळता येईल का याचा विचार करत होते. बघितलं का माई, तुमची सून काय सुचवते ते. पारुताई आहो, आपण विरोध करायचा म्हणून कशालाही करू नये. माई, भोंडला म्हणजे मातीचं पूजन. बायका एकत्र येऊन पोटुशा असलेल्या जमिनीचं डोहाळ जेवण घालतात, त्याचा हा सोहळा. आईपणाचं कौतुक स्त्रियांनी नाही करायचं तर काय पुरुष मंडळी करतील? अगं म्या तुला सांगायला आले होते का भोंडला खेळायला कुठंच जाऊ नगस म्हणून, आणि तू इथंच खेळायचं म्हणती. यांना नाही सण होणार ग. पर माई, मास्तरीन बाईनं शिकवलेलं आपण सांगितलं तर आबासने बी पटेल की. पारुताई, तुम्हाला पटलंय ना? मग टोमणे मारून बोलायलाच हवं का? हाय का आता? मी आधीपासूनच असं बोलायची, पर आता तुला काटे बोचायला लागले वाटतं. बरं जाऊ दे माई, आपण इथंच भोंडला खेळूया. फारू अगं जरा धीरा ना. हो म्हण, पण आधी जरा विचार कर की. अहो माई, मी आबासने सांगते म्हणून म्हटलं ना. हा तर सावी, आपण इथं बोंडला करायचा म्हणजे करायचाच. बरं उद्या न ग, परवा ठेवू. का हो, परवा काही विशेष आहे का? समद मनासारखं व्हायला येळ दिला पाहिजे ना. हो पारुताई, आपल्याला भोंडला खेळायचा आहे, युद्ध नाही. तेच ग, आपल्या बायकांना बोलवायामध्ये एक दिस पाहिजे ना, म्हणून म्हणलं. काय छान शौकी आहे. शाळा आहे की सरकारी इमारत कळतच नाहीये. केशव भट, हा, इकडे बघा, इकडे. शत्रू पक्षाला आपण येणार असल्याची जाणीव आधीच होती. वा वा वा, आपलीच वाट बघत उभा दिसतोय. कुलक्षणी, नतद्रष्ट, निर्लज्ज कुठचा. बाबा, हा, नाही म्हणजे जरा सांभाळून. अरे घाबरतो की काय? अटकेपार झेंडे रोवलेल्यांचे वंशज होता मी. आमच्या केवळ जिभेतच नव्हे तर मनगटात सुद्धा जोर आहे. चला, या या या, केव्हाची वाट पाहतोय. वा जोत्या, तू आमची वाट पाहतोयस? हो तर, समाजाची पर्वा, त्यावर विचार तुमच्या एवढा अन्य कोणी करेल का? छान, म्हणजे तुला मान्य आहे तर. जे काही चालू आहे ते अत्यंत निंदनीय आहे. धर्माच्या मान मर्यादांचा भंग करणारे आहे. इतकेच नव्हे तर नीतिमत्तेस काळीमा फासणारे देखील आहे. उगाच मोठे मोठे शब्द वापरू नका. मला ते अजिबात मान्य होणार नाही, कारण ते अजिबात खरं नाही. काय खरं नाही?
आज तुझी भार्या सगळ्या मुलींना घेऊन वस्तीत भोंडला खेळायला गेली नाही? वाटलंच, त्यामुळेच तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असणार. पण मला एक सांगा केशव भट, भोंडला खेळणं ही फक्त एका समाजाची मक्तेदारी आहे का? नवरात्रामध्ये सर्व समाजामध्ये भोंडला खेळला जातो. त्याकरता नावं वेगवेगळी आहेत. कुणी हातगा म्हणतं, कुणी भुलाबाई. तुम्ही गाणी पहा, लगेच पटेल तुम्हाला. ज्योतिराव, मला भेटायला कुणी येणार असं म्हणाला होतात ना? ही काय, हीच ती मंडळी की तुम्हालाच भेटायला आली. समाजाची फार चिंता वाहतात बरं हे लोक. त्याकरता त्यांनी खास शाळा सुद्धा काढलेली आहे. केशव भट हे केशवराव भवाळकर, यांच्या नावातही केशव आहे. पण तुम्हा दोघांमध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. येतो. अरे हा गेला देखील. मुलं वाट बघतायत त्यांची, आणि मी आहे ना तुमच्याशी बोलायला. बोला, कुठं शाळा चालवतात? अहो, आमच्या तोंडावर आमचा धडधडीत अपमान करून गेला तो. तुमच्या आमच्या जमीन आसमानाचे अंतर आहे म्हटल्यावर लगेच चेव चढला की काय तुम्हास? आम्ही तुम्हाला काहीही माहिती पुरवणार नाही. माहिती तर तुम्हाला द्यावीच लागेल. माझी ज्योतिरावांनी पूर्ण ओळख करून दिली नाही. मी पुण्यात शाळांच्या इन्स्पेक्शनसाठी आलोय. जे जे कोणी नियम न पाळता शाळा चालवतात ते मुलांचं अधिक नुकसान करतात. अशांना चाप बसवण्यासाठी माझी नेमणूक झालीय. बाबा, अहो ज्योत्याने आपला डाव आपल्यावरच उलटवलाय. आपण त्याला जाब विचारायला आलो होतो, पण त्याने आपल्यालाच खिंडीत पकडले आहे. रे, हा केशव भट असा कुणालाही घाबरणारा नाहीच. हे बघा, काय तुमचे नाव ते भवाळकर. तुम्ही आधी आमच्या शाळेस भेट द्या आणि मगच आम्हास प्रश्न विचारा. उगाच काहीही न पाहता अशा उंटावरून शेळ्या हाकू नका. कुणाशी बोलताय ह्याचं भान ठेवा तुम्ही. काय चुकीचं बोललो हो मी? काय चुकीचं बोललो? आधी आमची पंतोजींची शाळा बघा आणि मग जे काही तुमचे प्रश्न असतील ना ते आम्हास विचारा. उगाच त्या जोत्याने पुरवलेल्या माहितीवर आम्हास प्रश्न विचारू नका. आम्हास सांगतायत. चला रे, चला. ज्योती, काय झालं आबा? काय र, सावीचं वागणं मुद्दामून नाही आणि तुला यातलं काय बी ठाव नाही असं म्हणायचं वय तुला? मला लय ताठ्याने सांगितलं होतंस आबा, सरळ जगणं म्हणजे सहज जगणं आहे. मग आता मला सांग, सावीला बोलला सहज कधीपासून यायला लागलं रे बाबा? आबा, भोंडला खेळण्याचा राग नसणार तुम्हाला, कारण तुम्ही ज्या जमिनीला, ज्या मातीला पूजता त्या जमिनीच्या सुफलन शक्तीची पूजा भोंडल्यात केली जाते हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. हे बघ, या अक्कल मला नका शिकवूस. आणि एवढंच असेल तर मळ्यात येऊन करू दे की काम तिला. त्याने बी जमिनीची पूजाच होईल ना. त्याकरता भोंडला कशाला खेळायला पाहिजे? आणि ते सुद्धा एक दिवस मोकाशांच्या वाड्यात, तर दुसऱ्या दिवशी त्या वस्तीमध्ये. जाता नाही जात असं जातीच्या बाबतीत म्हणतात. पण जर ह्या खेळांनी जातीपातीच्या भिंती गळून पडत असतील तर त्यात वाईट काय आहे? पण त्या सनातनी लोकांना काय वाटत असेल याचा जरा विचार कर की. आबा, तुम्ही फक्त त्यांचाच विचार करता म्हणून तुम्हाला त्रास होतो. त्यांच्याशिवाय सुद्धा जग आहे. मला ठाव होत तू काय बी माझं ऐकणार नाहीस. पण आम्हाला बी खोड हाय म्हणून तोंड विचकतो, सांगण्याचा धर्म पाळतो. पर तुम्ही काय बी ऐकू नका आमचं. अहो आबा, त्याला कशाला सांगताय? आबा, त्याला सांगून काय बी उपयोग नाही. यातनी जे बी काय सांगितलं जाईल का नाही त्याचं मुद्दाम उलट करतात.
अरे असं काय बोलतोस दादा? आमचा काही वैर आहे का तुमच्याशी? मुद्दामून विरोधात का वागू आम्ही? हाताच्या काकणाला आरसा कशाला? सांगतो की आबा, पारू सांगत होती, माई नग नग म्हणत असताना सावीनं उद्या इथं बोंडल्याचा गाठ घातलाय. काय? हे काय ऐकतोय मी सावित्री? तू उद्या इथे आपल्या घरासमोर भोंडला खेळणार आहेस? हो का? म्हणजे काय? काहीही झालं तरी भोंडला खेळायचा नाही. का? नाही खेळायचा. यापूर्वी आपण जे शाळेत शिकवतो ते आचरणात आणलं नाही तर शिकवण्याला अर्थ नाही असं तुम्हीच म्हणायचात ना? माईंचं मायेचं देणं सुद्धा त्या लपवून देतात म्हणून बंद केलं. मग आता असा न्याय का? या दोन्हीची तुलना कशी होते हे जरा सांगशील? हो, एरवी सगळे समान असं आपणच सगळ्यांना शिकवतो. मी मोकाशींच्या अंगणात बोंडला खेळलेला चालतो, वस्तीत बोंडला खेळलेला चालतो, मग इथे का नको? सावित्री, तेव्हा सुद्धा मी होकार दिलेला नव्हता. जरा नीट आठवून बघ. ठाम नकार सुद्धा दिलेला नव्हता. काहीतरी कारण देऊ नका. अलीकडे सर्व गोष्टी उलगडल्याशिवाय तुला नीट कळतच नाही. ऐक, अर्थातच सगळेजण समानच आहेत, पण ते मी नाही म्हणण्यामागचं कारण नाही. सावित्री, नकळतपणे यात समोरचं घर गुंतलं जात आहे. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण घर सोडलेलं आहे हे विसरू नकोस. अगं, उद्या माई भोंडला खेळणार, वहिनी भोंडला खेळणार आणि त्याचे त्रास त्यांना भोगावे लागणार. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना कुठलाही त्रास होऊ नये एवढाच माझा नाही म्हणण्यामागचा हेतू आहे. हो, पण ही कल्पना पारुताईंनीच उचलून धरली. मला भोंडला खेळायला होकार पारुताईंनीच दिलाय. त्यांना त्रास होणार अशी भीती वाटत असती तर त्यांनी होकार का दिला असता?